पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या ताफ्यातील वाहनात घट करण्यात आले। इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला। देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन आहे। सुरक्षेची तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवरती मर्यादा घालण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बैठकीत निर्णय। बैठकीनंतर वाहन संख्या मर्यादेवर आणण्याचा निर्णय। पोलीस महासंचालक मुख्य सचिवांची बैठकीला उपस्थित। उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनात घट, ताफ्यातील वाहनं कमी करण्याच्या निर्णयाची सीएमकडून अंमलबजावणी। पनवेलच्या कार्यक्रमासाठी अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलमध्ये दाखल। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा निर्णय। फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या। अंमलबजावणी करता येत नसेल तर थट्टा मस्करीही करू नका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कान उघडणी। 6 महिने मोदींच्या आव्हानाला पाठिंबा देण्याची विनंती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर ताफ्यातील गाड्या कमी केल्या। एकनाथ शिंदे स्वतः इलेक्ट्रिक गाडीनं मुंबईच्या दिशेनं आपण युद्धात नसलो तरी काही परिणाम भोगावे लागतात। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदे 15 दिवसातून हेलिकॉप्टरनं गावी जातात, ते पण बंद करा। शिंदेंनी इलेक्ट्रिक कारनं प्रवास केल्यावरून अंबादास दानवेंची टीका। ताफ्यातील 50% गाड्या कमी करण्याच्या गडकरींच्या सूचना। गडकरी 14 आणि 15 मे रोजी आता पालखी मार्गाची पाहणी करणार। दरम्यान ताफ्यातील गाड्या कमी करण्याच्या सूचना। शिवाय पालखी मार्गाची पाहणी करताना गडकरी बसनं प्रवास करणार। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करण्याची पटोलेंकडून विनंती। यासह मतदारसंघातील विविध कार्यक्रमांसंदर्भात भेट असल्याची माहिती। पंतप्रधानांच्या आव्हानानंतर गोपीनाथ पडळकर यांचा इलेक्ट्रिक बाईकनं प्रवास करत जिल्हा नियोजन समितीच्या सभेला हजेरी। तर खासगी गाडीचा वापर टाळत भाजपा आमदार आणि नगरसेवकांचा मुंबई ते चिपळूण तेजस एक्सप्रेसनं प्रवास। आमदार संजय उपाध्याय यांची माहिती। तर या ज्या काही आव्हान करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती विरोधी पक्षाकडून विविध आंदोलन केली जात आहेत। गाड्या सोडून घोडे जे आहेत ते आले आहेत अशी टीका देखील करण्यात येते। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। पंतप्रधानांनी 11 वरून 3 नंबरला अर्थव्यवस्था आणली। इतर गोष्टींची अर्थव्यवस्था डगमगत असताना आपली मजबूत आहे। देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा हा संकल्प आहे। देशाला पुढे घेऊन जाणारा पंतप्रधान मिळाला। जितेंद्र आव्हाड यांची मोदींवर खोचक टीका। आव्हाडांनी लग्नाच्या वरातीतून घोडा आणलेला होता। आव्हाडांच्या घोड्यावर बसून केलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांचा टोला। जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर नव्हे उंटावर बसून यायला पाहिजे होतं, कारण ते ज्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतात तो समूह उंटावरून येतो। ते चुकून घोड्यावर गेले होते। मंत्री चंद्रकांत पाटलांचा आव्हाड यांना खोचक टोला। घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान तुम्हाला काय कळणार, सदाभाऊ खोत यांचा आव्हाडांना सवाल। जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडून टीकास्त्र। भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवरती प्रश्नचिन्ह। मंत्री नितेश राणेंचा आव्हाडांवर निशाणा। जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरून भाजपच्या नवनाथ मन यांचं प्रत्युत्तर। यावेळी जनतेनं तुम्हाला घोड्यावर बसवलं, तुम्ही अशाच प्रकारची नौटंकी केली तर पुढच्या वेळी जनता तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही। बन यांची टीका। तर आव्हाडांकडे घोडा आहे, त्याची किंमतही जास्त आहे। घोडा वाहन चांगलं आहे पण त्यालाही गवत लागतं, ते कुठून आणणार। नाना पटोलेंचा आव्हाडांच्या आंदोलनावर सवाल। तर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे का अशा बातम्या समोर येत आहेत, तसा सवाल केला जातोय, प्रश्न विचारला जातो। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावरून सुनेत्रा पवारांसमोर तटकरे आणि पटेलांकडून नाराजी व्यक्त। सुनेत्रा पवारांच्या ट्विटनंतरही नाराजी दूर झाली नाही। गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोघांकडून सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं। आसामवरून परतताना तटकरे पटेलांचा एकत्र प्रवास, सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल पक्षाच्या निर्णयानं अस्वस्थ, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेलांचं नाव नव्हतं। आसामवरून परतताना पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास टाळल्याचीही माहिती। तटकरेंना पक्षाध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल। पवार तटकरेंच्या भेटीवरून रोहित पवार यांचं वक्तव्य। तर भाजपा विरोधात आमच्या सोबत येणाऱ्यांचं स्वागत। विलिनीकरणाच्या चर्चेवरही रोहित पवारांचं भाष्य। शरद पवारांच्या प्रकृतीबाबत त्यांची भेट घेतली। भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही। शरद पवारांच्या भेटीबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया।
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपामधून लढणार, रोहित पवार यांचं वक्तव्य. पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपामधून लढणार असा दावा. ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्या तथ्य नाही. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तटकरेंची भेट, राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला माहीत नाही, मात्र राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर पलटवार. 2029ला रोहित पवार काँग्रेसकडून बारामतीतून लढणार. बारामतीतून काँग्रेसनं लढण्यासाठी कुणी हट्ट केला? शेळकेंचा सवाल. तर रोहित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ द्यायच्या नसल्याचीही टीका. भेटीवरून राजकीय वावड्या उठवणं चुकीचं. तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्याप्रकरणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत मालमत्तांवर पालिकेची पहाटेच कारवाई. मोठ्या पोलीस बंदोबस्तात उपायुक्तांच्या उपस्थितीत बुलडोझर कारवाई. निदा खानला लपवलेल्या घरावरही बुलडोझर कारवाई. मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला एवढी घाई का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच घर अनधिकृत होतं का? भाजपच्या अनेक नगरसेवकांची घरं अनधिकृत आहेत. मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार. पालिकेच्या कारवाईवरून इम्तियाज जलील आक्रमक. मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालल्यावरती जलील आणि शिरसाटांमध्ये जुंपली. शिरसाटांकडून जलीलांच्या निजामाची अवलाद आणि राक्षस असा उल्लेख. जलील जेलमध्ये गेले पाहिजेत. फडणवीसांना भेटणार शिरसाट आक्रमक. तर पालकमंत्र्यांनी जे आरोप माझ्यावर केले आहेत ते सिद्ध करावे लागतील, अन्यथा त्यांना कोर्टात खेचणार. इम्तियाज जलील यांचं आव्हान. देवाभाऊंचं सरकार आहे, महाराष्ट्रात जिहाद कराल तर देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच. मतीन पटेलच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईनंतर नितेश राणेंचा निशाणा. निदाकांड प्रकरणामध्ये इम्तियाज जलील मास्टरमाइंड असल्याचाही आरोप. इम्तियाज जलील यांच्याकडून मतीन पटेल यांच्या घरावरती कारवाई होण्याआधी परिवाराशी संवाद. जलील यांच्याकडून कारवाईला विरोध न करण्याचं परिवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन. 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले. मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो. राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. खोटी केस दाखल केल्याचा दावा. 18 तारखेच्या सुनावणीकडे लक्ष. रोहित पवार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. ड्रग्सचं प्रमाण वाढतंय. बारामतीमध्ये चोरीचं प्रमाण वाढतंय. त्याबद्दल भेट घेतल्याची माहिती. डीसीपींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच कारवाईचं आश्वासन दिल्याचीही माहिती. महायुती सरकारनं महिनाभरामध्ये महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावर लागणार वर्णी. किशोरी पेडणेकरांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप. 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प आणि अंधेरी संकुल 15 वर्षांसाठी भाड्यानं देऊन घोटाळा केल्याचा मुख्यमंत्री महापौरांकडे किरीट सोमय्यांची तक्रार.